नसरापूर नंतर पुणे शहर हादरलं. 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. नसरापूरच्या नराधमानं गाठली क्रूरतेची परिसीमा. चिमुकलीच्या हत्येनंतर छातीमध्ये बुक्का मारून केली मृत्यूची खात्री. ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षेचं आयोजन. 28 जूनच्या परीक्षेसंदर्भात भाषा संचालकांचं प्रसिद्धीपत्रक. तर निर्णय मागे घ्यावा अन्यथा परीक्षा उधळण्याचा मनसेचा इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर. पोटनिवडणुकीमधील विजयानंतर पहिला दिल्ली दौरा. राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती. नाशिकमधील काळाराम मंदिरावर आज धर्मध्वजारोहण. माजी राष्ट्रपती कोविंद, फडणवीस उपस्थित राहणार. मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरती होणार. नाशिकमध्ये आज कुंभ उद्योग संगमचा शुभारंभ. 15 ते 20 हजार कोटींचे करार होण्याची शक्यता. नाशिकच्या औद्योगिक पायाभूत विकासाला चालना मिळणार. तलाठी भरती आता एमपीएससी घेणार. 1700हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीचं पत्र मागवलं. मराठवाड्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या मशागतीचं काम खोळंबली. विहिरीचं खोदकाम रखडलं. कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी पळापळ. ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन 100 रुपयांची वाढ. केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना अंशतः दिलासा तर शेतकरी नेत्यांचा मात्र नाराजीचा सूर. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अखेरच्या टप्प्यात. संमती न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकरी 2 कोटी देण्याचं आश्वासन. पुणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळलं. पाणी कपातीचा निर्णय 31 मे पर्यंत लांबणीवर. महिना अखेर धरणांच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढला निर्णय घेतला जाणार. मोनोरेल मे अखेर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. पुढल्या आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू होणार. सप्टेंबर 2025 पासून बंद होती मोनो ट्रेन. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रोजेक्ट फ्रीडमला स्थगिती. प्रोजेक्ट फ्रीडमद्वारे हल्ले करून होर्मुझ केलं जाणार होतं खुलं. पाकिस्तानच्या विनंतीनंतर ट्रम्प यांचं घुमजाव.